दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ नवी मुंबई येथून व्यावसायिक उड्डाणं सुरू करण्यासाठी इंडिगो पाठोपाठ आता अकासा एअरही पुढे सरसावली आहे। त्यांनी आणि अदानी एअरपोर्ट होल्डिंग्ज म्हणजेच AAHL ने त्याबाबतचा करार केलाय। अकासा एअरलाइन दिवसाला 15 उड्डाणं घेऊन प्राथमिक तत्वावर काम सुरू करेल आणि हिवाळ्याच्या वेळापत्रकानुसार 40 देशांतर्गत आणि सुमारे 8 ते 10 आंतरराष्ट्रीय उड्डाणं करण्याची अपेक्षा असल्याचं अकासा एअरचे संस्थापक आणि CEO विनय दुबे यांनी सांगितलं। मुंबई विमानतळावरून एअरलाइनची जवळपास 32 उड्डाणं ठरलेली आहेत, मात्र नवी मुंबई विमानतळावरून 75 ते 80 उड्डाणं होण्याची अपेक्षा वर्तवण्यात आली आहे। AAHL ने विमानतळ सुरू होण्याची तारीख अद्याप दिली नसली तरी देशातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी कंपनी असलेल्या इंडिगो सोबत अशाच प्रकारची भागीदारी सर्वप्रथम जाहीर करण्यात आली होती। तारखा वेगळ्या आहेत, त्या तारखा कोणत्या आहेत हे पाहण्यासाठी आम्ही NMIA सोबत काम करत आहोत। विमानतळाच्या लॉन्चिंग तारखेसाठी आम्हाला देण्यात आलेली माहिती ऑगस्टच्या अखेरीस आहे, असं दुबे म्हणाले। AAHL ने सर्व मंजुरी पूर्ण केल्यानंतरच अकासा नवी मुंबईला जाण्यासाठी आणि तेथून उड्डाण करण्यासाठी बुकिंग सुरू करेल। त्यानंतर उड्डाण वेळापत्रकही दाखल केलं जाईल। मुंबई विमानतळाच्या तुलनेत NMIA वरून उड्डाण करण्यासाठी खर्चात काही फरक असेल का हे अकासाने अद्याप स्पष्ट केलेलं नाही। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची निवड ही एक धोरणात्मक पाऊल आहे, जे अकासा एअरला भविष्यासाठी सज्ज आणि भारतीय प्रवाशांच्या गरजांना प्रतिसाद देणारी बनवेल। या पावलामुळे विद्यमान क्षमतांचा विस्तार होण्यास, नवीन मागणी केंद्र उघडण्यास आणि वाढीला गती देण्यास मदत होईल, असंही विनय दुबे म्हणाले। दरम्यान नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीकडून 5 वर्षांपासून विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव देण्याची आग्रही मागणी केली जाते। याबाबतचा ठराव राज्य विधिमंडळानेही 2 वेळा मंजूर करून केंद्र सरकारकडे पाठवलाय, मात्र केंद्राकडून होय म्हटलं जात असलं तरी प्रत्यक्षात कृती केली जात नाही। त्यामुळे कृती समिती संतप्त झाली। सरकार दिबांचं नाव विमानतळास देण्यास का दिरंगाई करतंय असा सवाल सर्वपक्षीय कृती समितीकडून विचारला जात आहे। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, नवी मुंबई। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।